देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार होणार उपमुख्यमंत्री। फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंनी घेतला निर्णय, सूत्रांची माहिती। महायुती आज सत्ता स्थापनेचा दावा करणार। विधिमंडळ पक्षनेता निवडीनंतर दुपारी राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती। भाजपच्या आमदारांची आज विधान भवनामध्ये बैठक। विधिमंडळ गटनेत्याची होणार निवड। केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण रात्रीच मुंबईत दाखल। विधिमंडळ गटनेता निवडी आधी होणार भाजपच्या कोअर कमिटीची बैठक। सकाळी 10 वाजता विधिमंडळ पक्ष कार्यालयामध्ये पार पडणार बैठक। 6 दिवसांनंतर शिंदे फडणवीसांची भेट। वर्षावर बंद दाराआड दोन्ही नेत्यांमध्ये 50 मिनिटं बैठक। शिवसेनेला नगर विकासासह आणखी एखादं खातं देणार। अर्थ खात्यासाठी अजित पवार गेले 2 दिवस दिल्लीत तळ ठोकून अमित शहांकडे मागितली भेटीची वेळ। आज मुंबईत परतण्याची शक्यता। महाशपथविधी सोहळ्याची महातयारी। पंतप्रधान मोदी अमित शहांसह 20 राज्यांचे मुख्यमंत्रीही राहणार उपस्थित। सोहळ्याचं बस स्टॉप, थिएटर, एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण। मारवाडीत बोल असा हट्ट धरणाऱ्याला गिरगावातील व्यापाऱ्याला मनसेकडून चोप। मारवाडी व्यापाऱ्यांना मागितली माफी, व्हिडिओ व्हायरल। छत्रपती शिवाजी पार्कातील रमाकांत आचरेकर सरांच्या स्मारकाचं लोकार्पण। सचिन तेंडुलकर, प्रवीण आमरेही उपस्थित। मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील हजर। नमस्कार, शुभ सकाळ। मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमत मध्ये तुमचं स्वागत करते। बुलेटिनची सुरुवात अत्यंत महत्त्वाच्या बातमीनं। महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। अखेर मुख्यमंत्री पदासंदर्भात महायुतीचं ठरल्याची माहिती समोर येतेय। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या विजयाचे शिल्पकार असलेले देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याची माहिती हाती आली आहे। तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार आहे। काल रात्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय। तसंच एकनाथ शिंदेंना गृह अथवा आणखीन एक महत्त्वाचं खातं मिळण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। तर आपण एकंदरीतच पाहतोय महाशपथविधीसाठी काहीच तास शिल्लक राहिलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात हालचालींना वेग आलेला आहे। फडणवीसांच्या भेटीनंतर मोठ्या प्रमाणात जो निर्णय आहे तो निर्णय होण्याची देखील शक्यता आहे। नेमकं आता काय घडतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।